नमस्कार मंडळी, आज आपण बनवत आहोत पापडची भाजी. तर मी हे रिद्धत पापड घेतले आहेत आणि हे कांदा घेतलाय, एक मिरची घेतली, 5-6 लसूणच्या पाकळ्या घेतल्या, एक टोमॅटो घेतलाय, कोथिंबीर थोडीशी घेतली आणि कढीपत्ता घेतलाय. पातेलं गरम झालं आहे. आपण तेल घालूया 2 चमचे. राई घातली अर्धा चमचा. अर्धा चमचा जिरे घातले. राई टाकूया, तर लसूण टाकूया आणि ओली मिरची आहे, कढीपत्ता आहे, हिंग घालूया अर्धा चमचा. कांदा घालायचा आहे, बारीक कापून घेतला एक कांदा. कांदा थोडासा लालसर झाला तर टोमॅटो घालूया. कांदा परतून झाला आहे तर आपण टोमॅटो घालूया. टोमॅटो चांगला शिजला आहे तर आपण मसाले घालूया. काश्मीरी पावडर आहे, आपल्या आवडीनुसार तिखट घालायचं. अर्धा चमचा हळद आहे, धणे जिरे पावडर आहे 1 चमचा, आणि मीठ कमी घालायचं, पापड खारट असतात. आपण पाणी घालत आहोत 1 ग्लास आणि चांगलं शिजून घेऊया. आपण थोडासा गूळ घालत आहोत, चांगली चव येते गुळामुळे. हे बघा, हे पापड आहेत, आपल्याला जेवढे तुकडे पाहिजेत तेवढे करावे. आपण एका पापडाचे तुकडे करतो आणि तुकडे करून टाकत आहोत. थोडी कोथिंबीर घालूया. मला जेवढं पातळ हवं असेल तेवढं करू शकता. पापड घातल्यानंतर हे 10 मिनिटात चांगलं शिजून येतं. 10 मिनिटं शिजवायचं. पाहू शकता आपली पापडाची भाजी बघा तयार आहे. तुम्ही पण करून बघा.